डिअर स्टुडंट्स, आज आपण मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. मराठी या विषयामध्ये लेखन कौशल्याला म्हणजेच रायटिंग स्किलला खूप महत्त्व आहे. म्हणूनच आज आपण कथालेखन स्टोरी रायटिंग या पाठाचा अभ्यास करणार आहोत. कथालेखन ही एक कला आहे. ती सरावानेच आत्मसात करता येते. कथेमुळेच आपल्याला आनंद मिळतो, विचारांना दिशा मिळते. मुलांनो, आता आपण कथालेखन याची व्याख्या बघूयात. बघा, कथेमध्ये पात्र असतात. ही पात्रे काही कृती करतात. यातून घटना प्रसंग निर्माण होतात. हे घटना प्रसंग क्रमाने लिहिणे म्हणजेच कथालेखन होय. आलं तुमच्या लक्षात? पुन्हा एकदा बघा. कथेमध्ये पात्र असतात. ही पात्रे काही कृती करतात. यातून घटना प्रसंग निर्माण होतात. हे घटना प्रसंग क्रमाने लिहिणे म्हणजे कथालेखन होय. मुलांनो, कथेमध्ये काही मुद्दे दिलेले असतात. त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कथालेखन करावे लागते. म्हणून मुद्द्यांच्या आधारे कथा लिहिताना दिलेले मुद्दे प्रथम काळजीपूर्वक वाचावे लागतात. मुद्द्यांवरून कथेतील पात्र आधी समजून घ्यावे लागतात. त्यांच्या कृती लक्षात घ्याव्या लागतात आणि मगच मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कथालेखन करता येते. चला तर मग आज आपण प्रत्यक्ष कथालेखन कसे करायचे ते बघूयात. बघा मुलांनो, कथालेखन करण्याच्या आधी कथालेखन करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे आपण आधी बघूयात. बघा, नंबर 1 काय दिलेला आहे? दिलेले मुद्दे नीट वाचा. 2 कथेची सुरुवात आकर्षक आणि शेवट परिणामकारक असावा. 3 कथेला योग्य शीर्षक द्यावे. 4 कथा ही भूतकाळातच लिहावी. 5 कथेत ज्या घटना आपण लिहितो त्यांचा योग्य क्रम ठेवला गेला पाहिजे. 6 कथेला आरंभ, मध्य आणि शेवट असे 3 भाग असतात. बघा मुलांनो, जर आपल्याला कथालेखन करायचं असेल तर आपण ह्या सगळ्या बाबींचा विचार करायला हवा. नीट लक्ष ठेवा की आपल्याला कथालेखन करण्याआधी काय करायचं आहे? मुद्दे आधी नीट वाचून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपली कथा लिहिताना त्याची सुरुवात आपली कशी झाली पाहिजे? एकदम आकर्षक, एकदम चांगली, आणि शेवट हा परिणामकारकच असायला हवा. त्यानंतर त्या कथेला योग्य ते आपल्याला शीर्षक सुद्धा द्यायचं आहे. आणि कथा ही कशी लिहिली गेली पाहिजे? ती भूतकाळातच लिहिली गेली पाहिजे. त्यानंतर कथेत ज्या घटना आपण लिहितो त्यांचा क्रम सुद्धा योग्य तो ठेवला गेला पाहिजे. आणि कथेचा आरंभ म्हणजेच सुरुवात, त्याचा मध्य आणि कथेचा शेवट असे 3 भाग आपले या कथेमध्ये आले पाहिजे. बघा मुलांनो, आपण जे कथालेखन बघणार आहोत त्या कथालेखनामध्ये आपण मुद्द्यांच्या आधारे कथालेखन कसं केलं जातं आणि चित्रांच्या आधारे कथालेखन कसं केलं जातं ते बघणार आहोत. तर आधी आपण मुद्द्यांच्या आधारे कथालेखन कसे केले जाते ते बघूयात. बघा, मुद्दे दिलेले आहेत. एका झाडाच्या बुंध्याशी राहणारे उंदीर डॅश रोज झाडावर चढून फळे खाणे डॅश रोज रोज झाडावर चढण्याचा कंटाळा डॅश झाडाखाली पाडण्याचा विचार झाड खाली पाडण्याचा विचार डॅश
मुळे कुरतडणे डॅश झाडाखाली पाडणे झाड खाली पाडणे डॅश आनंदी आनंद डॅश भराभर भराभर झाडावरील फळे खाणे डॅश नंतर उपासमार. बघा मुलांनो, हे सगळे मुद्दे दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचंय, इथे मध्ये मध्ये जे डॅश दिलेलं आहे आपल्याला काय करायचंय, ती कथा आता आपल्याला त्या मुद्द्याला अनुसरून सविस्तर ती लिहायची आहे. म्हणजे त्या कथेची सुरुवातही आपल्याला चांगली झाली पाहिजे आणि त्या कथेचा शेवटही आपला चांगला झाला पाहिजे. योग्य त्या ठिकाणी आपल्याला शीर्षकही देता आलं पाहिजे. आलं लक्षात? मग आता ही जी कथा आहे, ही कथा आपण या मुद्द्यांच्या आधारे बघणार आहोत. बघा मुलांनो, कथेला शीर्षक दिलेलं आहे अविचारी उंदीर. आपण आता मुद्दे वाचलेलेच आहेत. एका झाडाच्या बुंद्यांशी काही उंदीर राहत होते. ते रोज झाडावर चढत, झाडाच्या शेंड्यापर्यंत जात आणि फळे काढून खात. काही काळाने उंदरांना रोज रोज झाडावर चढण्याचा कंटाळा आला. ते एकत्र जमले. त्यांनी खूप विचार केला. झाड आडवे करावे, मग सर्व फांद्या जमिनीजवळ येतील. त्यामुळे उंच चढावे लागणार नाही. पटकन फळे काढता येतील. दुसऱ्या दिवशी उंदरांनी झाडाची सर्व मुळे कुरतडली. झाड खाली कोसळले. सर्व उंदरांना अतोनात आनंद झाला. सर्वजण भराभर फांद्यांवर चढले. सर्व फळे खाऊन टाकली. पण दुसऱ्या दिवसापासून त्यांना फळे मिळेनाशी झाली. उंदराची उपासमार झाली. सर्व उंदीर हळूहळू मरून गेले. बघा मुलांनो, ही जी कथा आपण या मुद्द्याला अनुसरून लिहिलेली आहे. म्हणूनच या कथेला आपण काय शीर्षक दिलेलं आहे, अविचारी उंदीर. म्हणजे ते अविचारानेच वागले आणि म्हणून शेवटी त्यांना आपला जीव गमवावा लागला. आधी ते झाडावर चढून छान प्रकारे फळं खायची, म्हणजे एकत्रच राहायचे हे उंदीर आणि एकत्र राहून ते काय करायचे, झाडावरची फळे खायची. पण शेवटी एक दिवस हे सर्व उंदीर एकत्र जमले आणि त्यांनी काय विचार केला की रोज रोज आपल्याला झाडावर चढावं लागतं आणि रोज झाडावर चढून मगच आपल्याला फळं खायला भेटतात. पण जर आपण या झाडाची मुळं कुरतडली आणि या झाडालाच खाली वाकवलं, जर जमिनीवर जर हे झाड राहिलं तर आपल्याला झाडावर चढून फळे खाण्याची गरज भासणार नाही. म्हणजे ते खाली पडलेले झाड असले तर आपल्याला त्या झाडावरची फळे फटाफट खायला भेटतील. म्हणजेच या उंदरांनी विचार केला नाही. जर विचार चांगल्या प्रकारे केला असता तर अशा चुकीच्या प्रकारे त्यांचं म्हणजे वागले नसते. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, ते त्या झाडाची मुळं कुरतडली आणि ते झाड खाली कोसळले. खाली कोसळल्याच्या नंतर सर्व उंदीर काय झाले, भराभर त्या फांद्यांवर चढले आणि फटाफट त्यांनी ती फळं खाऊन टाकली. आणि दुसऱ्या दिवसापासून मात्र त्या उंदरांना फळं मिळेनाशी झाली. मग त्या उंदराची काय झाली, उपासमार झाली आणि हळूहळू सर्व उंदीर मरून गेले. याच्यातून आपल्याला मुलांनो काय शिकायला मिळतं की कोणतीही गोष्ट नेहमी विचारपूर्वकच केली पाहिजे. अविचाराने जर एखादी कृती केली तर त्या अविचाराने कुठल्याही गोष्टीचा नाश होतो. म्हणूनच आधी चांगला विचार करावा आणि मगच आपण ती कृती करावी. नाहीतर या उंदरासारखी अशी फजिती होते. फजिती म्हणजे जीवालाच मुकावं लागतं. मुलांनो, समजली तुम्हाला ही गोष्ट? आता बघा, आपण मुद्द्यांच्या आधारे कथालेखन कसं करायचं हे बघितलेलं होतं. आता चित्रांच्या आधारे कथालेखन कसं केलं जातं ते बघूया. बघा मुलांनो, चित्रांच्या आधारे कथालेखन करण्यासाठी सुद्धा काय करावं लागेल बघा. तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? चित्रांच्या आधारे कथालेखन करावे.
2. चित्रात असलेल्या पात्रांच्या कृतीचे निरीक्षण करावे. आणि 3. त्यानुसार प्रसंग तयार करून कथालेखन करावे. ह्या 3 मुद्द्यांना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला कथालेखन करायचं आहे. बघा आता प्रत्यक्ष तुमच्यासमोर हे चित्र दिसते. बघा या चित्रामध्ये पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला बेडूक दिसत असेल, त्यानंतर कासव दिसत असेल जे नदीच्या किनारी बसलेला आहे, नदीच्या काठावर बसलेला आहे. बेडूकसुद्धा दिसतोय, पण तो कसा दिसतोय? टुनटुन उड्या मारताना दिसतोय. आणि दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? कासव दिसतोय जो टकामका बघतोय घारीकडे, कारण घार कशी आकाशात उडत असते, पण ती यावेळेला घार आकाशात उडताना कशी दिसते? त्या छोट्याशा बेडकाला उचलून ती घेऊन जाते. आणि इथे मात्र कासव त्याला बघून आश्चर्यचकित होतो की असं कसं झालं? मी तर त्या बेडकाला बघून खूप स्वतःकडे म्हणजे अशा ह्याच्याने बघत होतो की काय हे आपलं वजन, असं स्वतःला म्हणत होता. आणि त्याला त्या बेडकाचं जीवन चांगलं वाटत होतं. पण जेव्हा तो छोटासा बेडूक त्या घारीने उचलून नेला तेव्हा मात्र त्या कासवाला स्वतःविषयी म्हणजे गर्व वाटायला लागला की नाही, मी बरं झालं असाच आहे. मग आता बघूया बरं आपण हे चित्र आपण बघितलेलं आहे, प्रत्यक्ष कथाच आपण बघूया. या कथेलाच आपण काय शीर्षक दिलेलं आहे? बेडूक आणि कासव. बघा, एक होते कासव. एकदा ते नदीकाठी विश्रांती घेत होते. तेवढ्यात तेथे एक बेडूक आला. तो मजेने इकडे तिकडे टुनटुन उड्या मारू लागला. कासवानी हे पाहिले. त्याला खूप वाईट वाटले. बेडूक किती आनंदाने नाचतो, किती आनंदाने उड्या मारतो. आपल्याला असे आनंदाने नाचता येत नाही, उड्या मारता येत नाही. आपली पाठ किती जड. कासव दुःखी मनाने विचार करत होते. इतक्यात एक घार तेथे झपकन आली आणि बेडकाला उचलून घेऊन गेली. कासव क्षणभर घाबरले, पण मनात म्हणाले, बरे झाले मी असा आहे, नाहीतर मलाही घारीने नेले असते. म्हणजे सुरुवातीला जो तो अविचार करत होता, अविचारानेच वागत होता, हुंदरासारखा, बरोबर की नाही? की मी कसा जड आहे आणि मी माझी पाठ एवढी जड आहे, माझं वजन आहे, त्यामुळे मला असं या बेडकासारखं टुनटुन उड्या मारता येत नाही. बेडकाचं किती छान आहे ना, छोटासा आहे, छानपैकी इकडून तिकडे टुनटुन उड्या मारतो. पण हा आनंद जास्त दिवस असा टिकत नाही, कारण असा विचार करत करतच कासव करत होता आणि तेवढ्यात एक घार तिथे आली आणि झपकन त्या बेडकाला उचलून ती उडून गेली. आणि मग कासवाला थोडी भीती वाटली. तो थोडा घाबरला की अरे, आपण जो विचार करत होता तो सारासार चुकीचा आहे. म्हणजे आपल्याला जे मिळालेलं आहे, आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे, आपण जे आहोत ते आहे तसेच चांगले आहोत. कारण मी जर बेडकासारखा असतो तर आज मलाही घारीने असंच उंच उडून नेलं असतं. असं या कासवाला समजलं आणि त्याची चूक त्याला लक्षात आली. समजलं मुलांनो तुम्हाला? बघा, आज आपण मुद्द्यांच्या आधारे आणि चित्रांच्या आधारे कथालेखन कसे केले जाते हे पाहिले. इथेच हा आपला कथालेखनाचा पाठ पूर्ण झालेला आहे. आता मी तुम्हाला असाच एक स्वाध्याय देते. तो स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. स्वाध्याय लिहून घ्या. पुढील मुद्दे वाचा आणि मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा. मांजर व चिमणी मैत्रिणी डॅश या चिमणीचे दुसऱ्या चिमणीशी भांडण डॅश चिमणीची मांजराला विनंती डॅश दुसऱ्या चिमणीला मारणे डॅश मांजराला मांस आवडणे डॅश पहिल्या चिमणीलाही मारणे. मुलांनो, हे मुद्दे वाचा, काळजीपूर्वक वाचा आणि या मुद्द्याला अनुसरून तुम्हाला आपल्या वहीमध्ये कथा लिहायची आहे. धन्यवाद.